ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देखील समोर आलेली आहे। आता नमो शेतकरी योजनांचा नव्या हप्त्याचा आणि पीएम किसान योजनांचा 23व्या हप्त्याचे वाटप पाहायला 93 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता कायमची संपलेली असून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनाचा बघा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज बसणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारचा बघा 2,000 रुपयाचा हप्ता आणि केंद्र सरकारकडून मिळालेला 2,000 रुपयाचा हप्ता अशा प्रकारे लाभाचं वितरण आता थट्ट सुरू करण्यात आलेलं आहे। ही महत्त्वाची बातमी सरकारने शेतकऱ्याला सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये प्रमाणे जमा झालेले होते आणि पीएम किसान योजनाचे 22वा हप्ता देखील वेळेवरच जमा झाला होता। आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असतानाच अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचं एकत्रित 4,000 रुपये थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्यामुळे आता बघा शेती कामाला गती मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा, आज पैसे येतील किंवा उद्या येतील अशा प्रकारच्या सर्व बातम्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे। कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाचा आदेश स्पष्टपणे देण्यात आलेला आहे। डीबीडीच्या माध्यमातून हे पैसे खात्यात जमा होणार असून केवायसीची अट त्याशिवाय केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनाचा प्रत्यक्षित लाभ अडकणार नाही, डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होणार। लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता सरसकट सर्वांना शेतकऱ्याच्या खात्यात एकाच वेळी जमा केला जात नाही। जो शेतकरी बांधव या योजनाच्या नियमानुसार खरोखरच पात्र असतील आणि ज्यांचं अर्जात कोणतीही तांत्रिक त्रुटी नसेल, ज्यांच्या खात्यात या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जात आहे, हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे। कारण की शेतकरी मित्रांनो, भरपूर दिवसाच्या पदर्शिक प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाला खास अर्थानं मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम शासन सध्या करत आहे आणि मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याच्या माध्यमातून बँकेकडे निधी आधीच वर्ग करण्यात आली असून आता हा निधी लाभार्थ्यांच्या व्यतिरिक्त खात्यात पोहोचण्यास वेगाने सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता वारंवार बँकेचा SMS वाढ पाहण्याची तुम्हाला चिंता कायमची तुमची मिटलेली आहे। कारण की आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची अजिबात गरज बसणार नाही। शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्यांनी प्रत्येक 2,000 रुपये प्रमाणे हा हप्ता नियमितपणे वितरण केला जातात। सध्याच्या टप्प्यात देखील हे 2 हप्ते एकत्रपणे खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी बियाण्याच्या खरेदीसाठी आणि उन्हाळी पिकाच्या नियोजनासाठी एक मोठी आर्थिक आधार मिळत असल्याचे सर्वत्र पाहायला मिळाले आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, या योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचे 5 पात्रता निकषामध्ये बसणे अनिवार्य आहे, ज्यांची पडताळणी सरकारकडून केली जाते। आता बघा, पहिल्या पात्रता म्हणजेच तुम्हाला प्रत्यक्ष शेतकरी असणे आवश्यकता असून दुपारी 8 शेतकरी मित्रांनो, दुसरी 8 तुम्हाला शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचे नोंदणीकृत लाभार्थी असायला हवेत। या अटी पूर्ण करण्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट पैसे जमा केले जात आहे। आता हे 8 जर तुम्ही पाळली, तसे तिसरी पात्रता तिसरी 8 म्हणजेच की शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादेचे असणे आवश्यक आहे। तर चौथी 8 की घरातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला हवा। तसेच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी या योजनांचा लाभ घेत नसावेत। अशा कडक नियमामुळे केवळ खास अर्थानं गरजू असलेल्या शेतकरी बांधवांनो या मदतीचा फायदा मिळवून त्यांचे जीवन संसार होऊ शकते। आता शेतकरी मित्रांनो जिल्ह्याच्या यादीचा विचार केला तर सर्वात आधी परभणी, बीड, अकोला, धाराशिव
आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील निधी वितरणाचे काम सुरू झालेले आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील या प्रक्रियेला टप्प्याटप्प्याने आणि पद्धतशीरपणे राबवली जात आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा, जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेशी निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकऱ्याच्या खात्यात ₹4,000 लवकरच पूर्णपणे जमा होतील आणि कोणाचेही पैसे थकणार नाहीत यांची काळजी घेतली जात आहे. आणि शेतकरी मित्रांनो, शेवटी शेतकरी बांधवांना आपले फार्मर आय डी कार्ड काढून घेणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्याशी नेहमी जोडून राहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला वेळेत आणि विस्तारपणे मिळेल. धन्यवाद.